वाशिम जिल्ह्यातील अटकळी ते रिठद या दरम्यान जो रस्ता चालू आहे, रस्त्यावरच्या ज्या कामावर जर बघितलं तर पुलाचं काम सुरू आहे. मात्र मागील 1.5 वर्षापासून हे पुलाचं काम पूर्ण ठप्प पडलेलं आहे. सध्या परिस्थिती हे पुलाचं काम अर्धवट असल्यामुळे अनेक वाहनधारकांना त्रासाला समोर जावं लागत असल्याचं चित्र आहे. सध्या परिस्थिती जर बघितलं तर शालेय विद्यार्थ्यांना जर रिठदला जायचं असलं तर 20 किलोमीटरचं अंतर काटून या शालेय विद्यार्थ्यांना जावं लागत आहे. कारण की या परिस्थितीत जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर पूर्णतः रस्ता हा पूर्ण बंद होत असल्याचं चित्र आहे. सध्या परिस्थिती जर शेतकऱ्यांना शेतामध्ये जायचं असलं तर शेतकऱ्यांनाही 10 ते 20 किलोमीटरचं अंतर जास्त काटून या शेतामध्ये जावं लागत आहे. त्यामुळे शेतकरी तसेच वाहनधारक तसेच नागरिकांना मोठ्या त्रासाला समोर जायची वेळ यामुळे येत असल्याचं दिसून येते. विशेष म्हणजे आपण बघू शकतो हे सध्याची परिस्थिती पूर्णतः पूल हा अर्धवट आहे. त्याच्यामुळे जर बघितलं तर वाहनधारकांना जर बघितलं तर कच्च्या रस्त्याने या खालच्या रस्त्याने यावं लागते. मात्र या सध्या परिस्थितीत जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर हा रस्ता पूर्णतः बंद होते आणि त्याच्यामुळे हा रस्ता न येता दुसऱ्या रस्त्याने जायची वेळ येत असल्याचं चित्र आहे. सध्या परिस्थितीत जर बघितलं तर प्रत्येक वाहनधारक असो विद्यार्थी असो यांना आर्थिक दंड बसत असल्याचं चित्र आहे. कारण की 20 किलोमीटरचं अंतर काटूनच या रस्त्यावर यायची वेळ या वाहनधारकांना नागरिकांना येत असल्याचं दिसून येते. आपण बघू शकतो सध्या परिस्थिती जर पुलाची परिस्थिती भीषण आहे. सध्या अर्धवट असले पूल याचं काम कधी होते हे आपल्याला बघावं लागणार आहे. कारण की सध्या परिस्थितीत नागरिक इथलचे जर बघितलं दोन्ही गावातले तर हैराण झालेले आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.